हे राज्यातल्या काही महत्त्वाच्या शहरांमध्ये आणि संवेदनशील भागामध्ये होणार आहे। देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असलेलं उरण आणि तिथलं JNPT बंदर हे संवेदनशील ठिकाण मानलं जात आहे। तर मॉक ड्रिल बाबत तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। भारत पाक तणाव परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे केंद्र सरकारने सुद्धा उद्या देशभरामध्ये अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जे मॉक ड्रिल जे आहे ते आयोजित करण्यात आलेले आहे। आपण पाहू शकता याच JNPT परिसरामध्ये महत्त्वाचं बंदर जे आहे ते ओळखलं जातं आणि JNPT परिसरामधून जर आपण विचार केला अनेक महत्त्वाच्या ज्या कंपन्या आहेत त्या पेट्रोल कंपनी आहेत आणि देशभरामधून मोठ्या प्रमाणात आयात निर्यात जे आहे त्या याच बंदरामधून केली जाते। देशातलं सर्वात मोठं बंदर जे आहे JNPT म्हणून ओळखलं जातं। यामध्ये एक्सपोर्ट आयात निर्यात जे आहे याच बंदरामधून केलं जातं, त्यामुळे नेव्हीचं सुद्धा बेस कॅम्प जे आहे त्या याच परिसरामध्ये आहे। त्या महत्त्वाचे प्रकल्प जे आहेत सध्या सुरू झालेले आहेत, त्यामुळे संपूर्ण परिस्थिती जर आपण बघितलं तर उद्या मॉक ड्रिल जो आहे तो संपूर्ण देशभरामध्ये अनेक महत्त्वाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। त्या उरण या परिसरामध्ये सुद्धा समुद्र किनारे असल्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीने जे आहे ते खबरदारी घेण्याचा प्रयत्न दिसताना दिसून येतो। त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार महत्त्वपूर्ण या गोष्टीसाठी अनेक बैठका सध्या सुरू झालेल्या आहेत की भारत पाक तणाव परिस्थिती निर्माण झालेली आहे या दृष्टीने जे आहे खबरदारी घेण्याचं जे काम आहे ते सरकारकडून केलं जात आहे। कॅमेरामन अजित जाधवसह विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी